आपण पाहतात मशाल न्यूज। आज टी.ए. पाटील जे एक राजकारणी कुंदन पाटील दादा आहेत, तेही एक समाजसेवा म्हणून मुलं घडवण्यासाठी एक शाळा बांधलेली आहे आणि त्या शाळेमध्ये हजारो विद्यार्थ्यांचं भविष्य घडतंय। आज त्या शाळेमध्ये एक कार्यक्रम आहे, आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊ कार्यक्रम काय आहे। आज टी.ए. पाटील इथे कार्यक्रम जो आहे लहान मुलांचा, तो कार्यक्रम काय ठेवलेला आहे तुम्ही? हा आपण शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी कार्यक्रम ठेवलेला आहे। मुंबईमध्ये जी नेहरू तारांगणाची जी प्रतिकृती आहे, तर आपल्या इथे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सर्वांना शक्य होत नाही का ते मुंबईमध्ये जाऊन ते बघतील, त्याचा आनंद, त्याची माहिती घेतील। तर आमच्या संस्थेने म्हणजे टी.ए. पाटील इंग्लिश मीडियम स्कूल आणि राईस प्री स्कूल ही जी शाळा पडग्यामध्ये आहे, त्यांनी त्या नेहरू तारांगणाची प्रतिकृती पडग्यामध्ये आपण स्पेस क्राफ्ट म्हणून जी संस्था आहे त्यांच्या सहाय्याने आपण इथे विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिलेली आहे, जेणेकरून मुंबईला न जाता त्याचीच एक लहान प्रतिकृती आपल्या इथे विद्यार्थ्यांना बघता येईल, त्याचा आनंद घेता येईल आणि त्यांच्या ज्ञानामध्ये भर पडेल। तर हा उपक्रम राबवताना आम्ही एक दुसरी संकल्पना अशी राबवली की केवळ आपल्याच शाळेतील विद्यार्थ्यांना नाही, तर आपल्या परिसरातील असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत त्या मुलांना सुद्धा ही संधी उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही 2 दिवसाचा हा कार्यक्रम राबवला। काल शनिवारी आम्ही सर्व ग्रामीण भागातील आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत त्या जवळजवळ 500 विद्यार्थ्यांना आम्ही ते शो दाखवला आणि आजचा दिवस आम्ही आमच्या शाळेतील मुलांना हा शो दाखवून संपूर्ण हा कार्यक्रम राबवून त्यांना ही संधी उपलब्ध करून दिली। तसेच आपल्या जोडीला थोरात सर आहेत। थोरात सर, आज स्कूलमध्ये जो कार्यक्रम ठेवलेला आहे परिसरातल्या जनतेला काय सांगू? It is the best opportunity to all parents, students to see they get the knowledge about the planetary system, and it is beneficial for the students. They think about the planet and others about the science also. So it is a good and the best thought of our institution. Such a types of program they organize. मॅडम, आज आपण टी.ए. पाटील इंग्लिश मीडियम स्कूल तर्फे जो स्पेस क्राफ्ट प्लॅनेटोरियम या संस्थेने जर्नी ऑफ द स्पेस हा कार्यक्रम आपण अरेंज केलेला आहे। तर बघा, जर आपण पडघा बोललं तर एक ग्रामीण एरिया येतो आणि ग्रामीण एरियातल्या लोकांना किंवा विद्यार्थ्यांना मला मुंबईला नेहरू प्लॅनेटोरियममध्ये जाऊन तो तारांगणामध्ये जाऊन तो शो पाहणं एवढं पॉसिबल नाही होत। तर मग आमच्या टी.ए. पाटील इंग्लिश मीडियमने काय केलं की आम्ही नवीन नवीन कार्यक्रम राबवण्याचा नेहमीच प्रयत्न करत असतो। तर या आमच्या संस्थेचे कमिटी मेंबर्स आहेत, त्यांच्या लोकांमध्ये एक कल्पना आली की हा शो आपण इथे जर अरेंज केला तर मुलांना जे पुस्तकी ज्ञान मिळतं ते ऑडिओ व्हिज्युअलायझेशननुसार जर आपण दाखवलं तर साहजिकच ग्रह, तारे, स्पेसशिप बद्दल त्यांना जास्त माहिती मिळेल आणि त्यासाठी आम्ही स्पेस क्राफ्ट प्लॅनेटोरियम या संस्थेचे जे दिनेश दवणे सर आहेत त्याचे सहकारी जे आहेत त्यांनी ही ऑपॉर्च्युनिटी आपल्याला अवेलेबल करून दिली आणि यामध्ये आपण मुलांना त्याच्या स्टँडर्ड किंवा इयत्तेनुसार शो दाखवतोय। म्हणजे पहिल्यांदा आपण जर मुलं लहान असतील तर त्यांना आपल्या ब्रह्मांडाची निर्मिती कशी झाली किंवा वातावरण ऍटमॉस्फिअर कसं तयार झालं, आपली पृथ्वी कशी दिसते, सूर्य कसा दिसतो याबद्दल माहिती सांगतो। त्यानंतर तर 9th स्टँडर्ड जसजशी स्टँडर्ड लेवल वाढत जाणार त्यांना आपण पहिलं स्पेस क्राफ्ट म्हणजे पहिलं जे यान आहे ते अंतराळामध्ये सोव्हिएत रशिया याने 1965 साली पाठवलं आणि यानंतर या अनेक देशांनी म्हणजे नासा म्हणा की आपली इस्रो म्हणा भारताची या संस्थेने जी प्रगती केली याबद्दल डिटेलिंगमध्ये आपण या शो मध्ये दाखवतो आणि काही लोकांचाही फीडबॅक आम्ही घेतला आणि त्यांचं असं म्हणणं आहे की हे नवीन काहीतरी आमच्या मुलांना आणि आम्हालाही बघायला मिळतं आणि त्याच्यामुळे हा एक अविस्मरणीय अनुभव त्यांनी सांगितलेला आहे। आणि यामध्ये जर आम्ही विचार केला तर फक्त आमच्या शाळेपुरतं मर्यादित नसता तर आपल्या पडघा पंचक्रोशीतून जवळजवळ कालपासून जो हा शो आम्ही अरेंज केलेला आहे जवळजवळ 600 विद्यार्थी आणि पालक यांनी या शोचा अनुभव घेतला आणि तो खूपच चांगला अनुभव त्यांनी आमच्याशी शेअर केलेला आहे। धन्यवाद मॅडम। संस्थेचे दिनेश दवणे सर आहेत आपल्या जोडीला। दिनेश दवणे सर, काय कार्यक्रम आहे?
ग्रामीण भागातल्या मुलांना आकाशातल्या गंध ताऱ्यांबद्दल माहिती मिळावी म्हणून उपक्रम सुरू केला होता. आपल्या पडदा ग्रामीण भागामध्ये हा पहिलाच उपक्रम म्हणजे पहिलीच शाळा आहे. मी तांबळी सर आणि थोरात सरांचं कौतुक करेन की त्यांनी ग्रामीण भागामधल्या मुलांना एवढा चांगला उपक्रम इथे राबवला आणि चांगलं नियोजन केलं आणि त्यांना जो प्रतिसाद मिळतो तो खूप छान आहे. महत्त्वाचं म्हणजे ते फक्त आपल्या शाळेच्या विद्यार्थ्यांचा विचार करत नाही आहेत, तर आजूबाजूच्या ज्या ग्रामीण शाळा आहेत, जिल्हापरिषद ज्या शाळा आहेत त्या विद्यार्थ्यांना त्यांनी आधी हा शो दाखवला. म्हणजे जर आपण खरंच कौतुक करायला हवं या शाळेचं की जे उपक्रम ते त्यांच्या मुलांसाठी करतातच पण त्याच्यामध्ये त्यांना इतरांनाही सांगून घेतात. तर मी पुन्हा एकदा तांबळी आणि थोरासरांचं कौतुक करेन की त्यांनी हा एक उपक्रम पडघामध्ये राबवला. धन्यवाद. हे आपले तसेच आपल्यासोबत काय हा कार्यक्रम जो आहे लहान मुलांसाठी त्यामध्ये मी जनतेला इतका मेसेज देऊ शकते की प्रत्येक शाळा ज्या आम्ही इन्व्हाइट केल्या होत्या, फक्त आमच्या शाळेपुरता मर्यादित नव्हता हा कार्यक्रम, पूर्ण शाळेला इन्व्हाइट केलं होतं. तर एक उपक्रम म्हणून असा पण राबवण्यात आलेला आहे की प्रत्येक पालकांना असं वाटते की आमच्या मुलाने डॉक्टर व्हावं, आमच्या मुलाने इंजिनियर व्हावं, आमच्या मुलाने एखादी डिग्री घेऊन पुढे जावी. पण आपण हा जो प्रोग्राम दाखवून पालकांच्या मनात किंवा जे 9-10चे स्टुडंट आहेत त्यांच्या मनात ही पण एक करिअर करण्याची एक अपेक्षा त्यांच्या मनात निर्माण होऊ शकते की आपल्यापैकी कोणीतरी ॲस्ट्रॉनॉट व्हायला पाहिजे. मग ॲस्ट्रॉनॉट जर आपल्याला बनायचं असेल मग ती जर्नी कशी असते ॲस्ट्रॉनॉट बनण्यासाठी. तर हा जो पूर्ण ॲस्ट्रॉनॉटचा जीवन प्रवास आहे, सॅटेलाइट कशा सोडल्या जातात, हे सगळं जे काही उपक्रम आहे तो उपक्रम तुम्हाला इथे 3D ॲनिमेशनच्या द्वारे आमच्या कार्यक्रमामध्ये बघायला मिळेल. आणि जे आमचे संस्थेचे अध्यक्ष आहेत, उपाध्यक्ष आहेत, मिस्टर शशांक तांबोळी सर, आमच्या संस्थेचे सचिव आहेत, तर या सर्व संस्थेचे आमचे जेवढेही कमिटी मेंबर आहेत त्यांनी सर्व आमच्या शाळेला तर दिले ऑपॉर्च्युनिटी, पण इतर सर्व आजूबाजूच्या शाळा आहेत त्यांना विनामूल्य हा प्रोग्राम राबवण्यात आलेला आहे. आणि जसे आपल्याला करिअर करण्यासाठी डॉक्टर मिळतात, इंजिनियर मिळतात, तर यामधून एखादा ॲस्ट्रॉनॉट घडावा असा संस्थेचा सुद्धा उद्देश आहे. आणि त्यासाठी संस्थेने अनेक शाळांना आणि आपल्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत. धन्यवाद. आपण पाहत होता मशाल न्यूज. आपण पाहत होतो मशाल न्यूज. के पाटीलमध्ये जो प्रोग्राम चालू आहे त्याच्याबद्दल आपण या चिमुकलीला विचारू काय प्रोग्राम चालू आहे. बेटा काय कार्यक्रम काय ठेवलेला आहे, काय काय बघितलं तुम्ही? मस्त मस्त. अजून बोल. ओके. लहान बेटा आहे तिने सगळं सांगितलेले काय आहे ते घाबरत असेल ती थोडी बोलायला. आपण पाहत होतो मशाल न्यूज. धन्यवाद. आपण पाहता मशाल न्यूज. आज के पाटीलमध्ये जो लहान मुलांसाठी जो कार्यक्रम ठेवलेले या चिमुकलीचे वडील आहेत त्यांच्याशी बोलूया. सर काय कार्यक्रम आहे हुशार आहे बोलले करू शकतो तुम्ही काय बोलले? कार्यक्रम खूप छान होता. के पाटील संस्थेकडून चांगलं असं आयोजन इथे स्प्रेड क्राफ्ट संस्थेकडून चांगलं माहिती मिळाली आणि मुलांना तिथे दाखवलं गेलं ग्रह तारे, मुलांना त्याची माहिती भेटली. मुंबईला आपल्याला राहणं शक्य नाही होत, त्याच्यामुळं लहान मुलांना इथे आपल्या के पाटील संस्थेकडून चांगलं ग्रहाची माहिती मिळली. पृथ्वी पाऊस कधी जवळ आल्यानंतर पाऊस कधी समजलं हे होतं आहे, ग्रहाची माहिती चांगल्या प्रकारे मिळाली. धन्यवाद. आपण पाहतो का मशाल. धन्यवाद.